एखाद्याला तुमची किंमत कळावी असं वाटतंय, मग स्वतःला इतकं बदला की लोक तुम्हाला गमावण्याची भीती बाळगतील. जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला सोडून जातो, तेव्हा तो खरं तर तुम्हाला सोडून जात नाही, तो तुमची सहज उपलब्धता सोडून जातो. आणि ऐका, या जगात लोकांना माणसाची नाही तर त्याच्या सवयीची उणीव जास्त जाणवते. तुम्ही रोज समोर असाल तर तुमची किंमत चहाच्या कपासारखी होते, पण एक दिवस अचानक गायब व्हा. तेच लोक अस्वस्थ होऊन विचारू लागतात, अरे, तो दिसत का नाही? एक गंमत माहिती आहे का? ज्या व्यक्तीला तुम्ही नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता, तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात आधी हलक्यात घ्यायला लागते. कारण माणूस भुकेला असताना भाकरीची किंमत करतो, पोट भरल्यावर नाही. एक माणूस रोज आपल्या शेजाऱ्याच्या घरी जायचा. इतका जायचा की शेजारी त्याला पाहून हसणेसुद्धा बंद झाले होते. एक दिवस त्या माणसाने जाणे बंद केले. 3 दिवसांनी शेजारी स्वतः त्याच्या घरी आला आणि म्हणाला, सगळं ठीक आहे ना? दिसत नाही आता? आता नीट समजून घ्या, लोक तुमच्या उपस्थितीची नाही तर तुमच्या अनुपस्थितीची दखल घेतात. तुमची सर्वात मोठी चूक कोणती आहे? तुम्ही प्रत्येक नातं वाचवण्याच्या प्रयत्नात असता. कोणी रुसलं तर तुम्ही समजवायला जाता. कोणी दूर गेलं तर तुम्ही त्याच्या मागे धावता. तुम्हाला भीती वाटते की लोक तुम्हाला विसरतील. पण सत्य अगदी उलट आहे. ज्यांना विसरले जाण्याची भीती असते, लोक सर्वात आधी त्यांनाच विसरतात. कधी पाहिलं आहे का? घराच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे कोणी लक्ष देत नाही. पण ज्या क्षणी घड्याळ बंद पडतं, संपूर्ण घर अस्वस्थ होतं का? कारण जी गोष्ट सतत मिळत राहते, तिचं महत्त्व हळूहळू संपत जातं. आणि हाच कारण आहे की काही लोक काहीही विशेष न करता लोकांच्या मनात कायम राहतात. ते नेहमी उपलब्ध नसतात. ते प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देत नाहीत. ते प्रत्येकाच्या मागे धावत नाहीत. त्यांच्या वागण्यात एक वेगळंच अंतर असतं आणि माणूस त्या अंतरालाच गूढ समजू लागतो. आता तुम्ही म्हणाल, याचा अर्थ प्रेम करू नका का? नाही, प्रेम करा, पण तुमचा संपूर्ण आत्मा कोणाच्या खिशात टाकू नका. कारण ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीला खात्री होते की हा तर मला सोडून जाणारच नाही, त्या दिवसापासून तो तुमची किंमत करू लागतो. ही माणसाची जुनी सवय आहे. जे जवळ असतं त्याला हलकं समजा, जे दूर जातं त्याला खास समजा. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? लहानपणी आई 2 दिवसांसाठी कुठे गेली की घर खायला उठायचं. तेव्हा समजायचं की खरी शांती काय होती. पण तीच आई रोज समोर असताना तिची किंमत जाणवत नव्हती. माणसाचा स्वभाव खूप विचित्र आहे. जी गोष्ट कायम मिळत राहते ती त्याला सामान्य वाटू लागते. म्हणून जर तुम्हाला हवं असेल की लोकांना तुमची उणीव जाणवावी, तर सर्वात आधी स्वतःला स्वस्थ बनवणं थांबवा. नेहमी उपलब्ध राहू नका. प्रत्येक हाकेला धावू नका. प्रत्येक वेळी स्वतःहून बोलायला सुरुवात करू नका. कारण मोफत मिळणाऱ्या गोष्टीचा सन्मान होत नाही. एक माणूस होता, तो आपल्या मित्रांसाठी जीव द्यायलाही तयार होता. रात्र असो, पाऊस असो, अडचण असो, तो सगळ्यांसाठी उभा राहत असे. पण जेव्हा तो स्वतः संकटात सापडला, तेव्हा सगळे गायब झाले. तेव्हा त्याला पहिल्यांदा समजलं की तो मित्र नव्हता, तर लोकांची सोय बनला होता. आणि ऐका, हे जग प्रेमापेक्षा सवयींवर जास्त चालतं. जर तुम्ही कोणाची सवय बनलात, तर तुम्ही दूर जाईपर्यंत तो तुम्हाला लक्षातही घेणार नाही. म्हणून कधी कधी मागे हटणं आवश्यक असतं. ओरडून नाही, शांतपणे. इतकं शांत की समोरची व्यक्ती स्वतः अस्वस्थ व्हावी. तुम्हाला प्रत्येक लढाई जिंकण्याची गरज नाही. फक्त तुमचं महत्त्व कमी होऊ देऊ नका. काही लोकांना वाटतं की जास्त झुकल्याने नातं टिकतं. नाही,
जास्त झुकल्याने माणसाचा कणा दिसेनासा होतो आणि ज्या माणसाचा कणा दिसेनासा होतो लोक त्याला खुर्ची समजून वापरू लागतात. थोडे गूढ बना, थोडे अनुपस्थित राहा, थोडे स्वतःमध्ये राहा, कारण माणूस त्या पुस्तकाला जास्त वेळा उघडतो जे पूर्ण वाचून झालेलं नसतं. आणि सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत आनंदी राहायला शिकाल त्या दिवशी लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील. कारण जगाला गरजू लोक आकर्षित करत नाहीत, जगाला ते लोक आकर्षित करतात ज्यांना कोणाची गरज आहे. असं दिसत नाही, तुम्ही जितकं कोणाच्या मागे धावाल तितकंच लोक तुमच्यापासून दूर पळतील आणि ज्या दिवशी तुम्ही थांबाल लोक मागे वळून पाहू लागतील. ही काही चालाखी नाही, हा मानवी मनाचा नियम आहे. सूर्य रोज उगवतो म्हणून कोणी त्याचं कौतुक करत नाही, पण ग्रहण लागलं की संपूर्ण जग ते पाहायला धावतं. तुम्ही सुद्धा नेहमी उपलब्ध राहून स्वतःला रोजच्या सूर्याप्रमाणे बनवू नका. थोडी अनुपस्थिती आवश्यक असते, जेणेकरून लोकांना जाणवेल की तुमची उपस्थिती किती मौल्यवान होती. आणि लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःचा सन्मान करत नाही त्याची उणीव कोणालाच जाणवत नाही. म्हणून आजपासून कोणाच्या मागे धावणं बंद करा. स्वतःला इतकं मजबूत बनवा की जर तुम्ही 2 पावलं मागे हटलात तर समोरची व्यक्ती अस्वस्थ होऊन 4 पावलं पुढे येईल. तुम्हाला माहिती आहे का, सर्वात धोकादायक माणूस कोण असतो? तो नाही जो रागावतो, तो नाही जो भांडतो. सर्वात धोकादायक तो असतो जो अचानक शांत होतो. कारण आवाजाची सवय लागते, पण शांतता माणसाला आतपर्यंत छेदून जाते. ज्या दिवशी तुम्ही कोणाच्या आयुष्यातून थोडे मागे हटता त्याच दिवशी त्याला जाणवायला सुरुवात होते की तुम्ही त्याच्यासाठी नेमके काय होतात. लोक तुमचा सन्मान तुमच्या समोर करत नाहीत, ते तुम्ही दूर गेल्यानंतर करतात. एक मजेशीर गोष्ट ऐका, जर तुम्ही रोज कोणाच्या घरी मिठाई घेऊन गेलात तर काही दिवसांनी तो धन्यवाद म्हणणं सुद्धा बंद करेल. पण एक दिवस मिठाई नेणं बंद करा, तोच माणूस विचारेल सगळं ठीक आहे ना. माणसाचा स्वभाव खूप स्वार्थी असतो. मग कशी वाटली आजची माहिती व विचार? कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओत. धन्यवाद.